श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार मंडळी, आपले माझ्या शिवशक्ती चॅनेलमध्ये सहर्ष स्वागत आहे। गुरुचरित्र पारायण आपल्या जीवनातील अवघडातील अवघड समस्यांचं निवारण करणारा, आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करणारा दिव्य ग्रंथ म्हणजेच श्री गुरुचरित्र। गुरुचरित्राचं पारायण प्रत्येकानं करावं। 15 डिसेंबर 2024 रोजी दत्त जयंती आहे आणि दत्त जयंतीचा सप्ताह सुरू होत आहे 9 डिसेंबर 2024 रोजी। या दत्त जयंतीच्या सप्ताहामध्ये आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे। गुरुचरित्र पारायण कसं करावं, पारायणाचे नियम काय आहे, पूजा मांडणी कशी करायची, पूजा कशी करायची, उत्तर पूजा कशी करायची, उद्यापन कसं करायचं, रोजचं वाचन कसं करायचं, किती करायचं, रोज किती अध्याय वाचायचे, हीच माहिती आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत। आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण पारायण करणार आहात का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा। हे पारायण का करावं? प्रत्येक वेळी दत्त महाराजांकडून काहीतरी मागण्यासाठी किंवा मनोकामना पूर्ण करण्यासाठीच फक्त आपण पारायण करावं का? नाही, यावर्षी आपण हे पारायण दत्त महाराजांना, स्वामी महाराजांना प्रसन्न करण्यासाठी। या पारायणाचा अनेक जणांना अनुभव आहे। स्वतः दत्त महाराज, स्वामी महाराज कुठल्या ना कुठल्या वेशात येऊन आपलं पारायण श्रवण करतात। म्हणून पारायणाची मांडणी करताना 2 आसने घेतली जातात, एक आपल्याला बसण्यासाठी व दुसरं दत्त महाराजांना बसण्यासाठी। आपल्यापैकी बऱ्याच जणांनी बऱ्याच वेळा हे पारायण केलं असेल। काही नवीन सेवेकरी आपल्याला जोडलेले आहेत। तसेच काहींच्या मनात आहे आपण हे पारायण करावं, पण त्यांच्या मनात एक भीती आहे, शंका आहे। प्रथम आपण ही भीती व शंका काढून टाका। आपल्याला वाटत असन खूप कडक नियम आहे, साधे सोपे नियम आहे, आपल्या जर मनात आलं असन ही सेवा करावी, असं समजा दत्त महाराजांची इच्छा आहे की आपण ही सेवा करावी आणि हेच मानून आपण पारायणाला सुरुवात करावी। कुठलीही शंका, भीती, नियमाविषयी भीती मनात ठेवू नका। मनोभावे सकारात्मक दृष्ट्या आपण हे पारायण अवश्य करा। आपल्यावर दत्त कृपा, स्वामी कृपा झाल्याशिवाय राहणार नाही। गुरुचरित्र पारायण करताना कोणते नियम पाळावेत? साधे सोपे नियम आहेत, आपण एवढ्या नियमांचं फक्त पालन करा। हे पारायण कोण करू शकतं? स्त्री किंवा पुरुष कोणीही हे पारायण करू शकतो। संकल्प करूनच आपण हे पारायण करायचं आहे, म्हणजे आपल्याला फलप्राप्ती शीघ्र होईल। पारायण करताना आपलं शरीर, मन स्वच्छ ठेवायचं, चांगले विचार मनात ठेवायचे। पारायण करताना शक्यतो पांढरं वस्त्र परिधान करा, नसेल तर स्वच्छ वस्त्र परिधान करावं। महिलांनी आपल्या कपाळाला हळद कुंकू लावावं। पुरुष पारायण करत असाल तर कुंकू लावायचं। भस्म अवश्य लावा। भस्म लावल्याने आपल्या शरीराची शुद्धी होत असते। पारायणाला बसताना 2 आसने घ्या, एक स्वतःसाठी व दुसरे दत्त महाराजांसाठी। या आसनाची मांडणी अशी करा की दत्त महाराजांचं तोंड दक्षिणेकडे होणार नाही। आपली श्रद्धा ठेवा, दत्त महाराज स्वतः आपलं पारायण आपल्या शेजारी बसून स्वतः श्रवण करत असतात। आपल्याला अनुभव येईल। पारायणाला बसताना जर तहान लागत असेल, तांब्याभर पाणी जवळ घेऊन बसा। सारखं सारखं वाचन करताना उठू नका। वाचन मनोभावे करावं, फार मोठ्याने नाही, मनातही नाही, अगदी हळूवारपणे वाचावे। आपलं बोलणं आपल्याला ऐकू येईल एवढ्या हळूवार आवाजात वाचन करायचं। वाचन सुरू असताना जर समजा लघुशंकेसाठी उठावं लागलं, पाय धुवायचे, गोमूत्र आपल्या अंगावर शिंपडायचं आणि मगच पुन्हा वाचनाला बसायचं। पारायण काळात गोमूत्राचा जास्तीत जास्त आपल्या घरात वापर करा। सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं, पूजेच्या ठिकाणी शिंपडावं, घरातील सर्व सदस्यांच्या अंगावर शिंपडायचं। पारायण सुरू करण्याआधी
श्री दत्त महाराजांचा मंत्र ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचं 108 वेळा पठण करा आणि मग वाचनाला सुरुवात करावी। सप्ताह सुरू होत आहे 9 तारखेला 9 डिसेंबर रोजी। याच्या 1-2 दिवस अगोदर जेव्हा जमेल तेव्हा 4 श्वान म्हणजेच कुत्रे व 1 गाय गव्हाच्या पोळीचा घास द्यायचा। पारायणा अगोदर आपलं देवघर देवघराजवळील जागा स्वच्छ करायची। आपलं घर अंगण स्वच्छ करा। वाचन कधी करायचं? आता वाचन तसं जर बघितलं तर पहाटे आपलं जास्त एकाग्रतेने वाचन होईल। ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी पहाटेच्या वेळे वाचन करा। नाही शक्य, बऱ्याच लोकांना ड्युटी असते, त्यामुळे त्यांना पारायण करणं शक्य होत नाही। आपण काय करा, संध्याकाळच्या वेळेला जरी वाचन केलं तरी चालेल। दिवसभरात आपण कधीही पारायणाचं वाचन करू शकता। दुपारी 12 ते 12:30 ही दत्त महाराजांची भिक्षेची वेळ आहे। तेवढी वेळ सोडून आपण पहाटेपासून संध्याकाळपर्यंत केव्हाही वाचन करू शकतो। याशिवाय काही महत्त्वाचे नियम म्हणजे पारायण काळात ब्रह्मचर्य पाळायचं, मांसाहार करायचा नाही, घरामध्ये मांस शिजवायचं पण नाही, परान्न टाळायचं, हॉटेलमध्ये जेवणं टाळायचं, कांदा आणि लसूणयुक्त आहार टाळायचा, दूध पोळी किंवा भाजीपोळी खाल्लेली चालेल। भात खाल्ला तर हरकत नाही, परंतु भात खाल्ल्याने आळस येतं, झोप येते, म्हणून शक्यतो कमी खा किंवा टाळा। बरेच जण विचारतात, पारायण काळात उपवास करावा का? उपवास करण्याची गरज नाही, आपण मनापासून उपासना करा। महिलांच्या बाबतीत समजा दत्त जयंती सप्ताहामध्ये पारायण काळात विटाळ आला तर काय करायचं? तेवढे दिवस आपण सोडून द्या आणि नंतर पुन्हा आपलं वाचन सुरू करा। दत्त जयंतीनंतर आपलं वाचन पारायण संपलं तरी चालेल, त्यानंतर आपण उद्यापन करा। समजा सुतक आलं तर काय करायचं? थांबून घ्यायचं, तेवढे दिवस जाऊन द्या आणि त्यानंतर आपलं पारायण सुरू करावं। रोज या पूजेच्या ठिकाणी म्हणजेच पोथीला पूजेला सकाळ संध्याकाळ आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो। आपल्या घरात जे आपण अन्न बनवता त्याच अन्नाचा नैवेद्य दाखवा। सकाळ संध्याकाळ रोज वाचन झाल्यानंतर नैवेद्य आणि आरती करावी। शक्य झाल्यास रोज रात्री विष्णू सहस्रनाम वाचायचं। आपल्या वाचनामध्ये काही चुका राहिल्या असतील, तोटे राहिले असतील तर त्याची क्षमा प्रार्थना म्हणून विष्णू सहस्रनाम वाचलं जातं। पारायण काळात गादीवर झोपू नका, जमिनीवर चटई किंवा घोंगडी अंथरावी, त्यावरती झोपायचं। घरामध्ये शांतता ठेवा, भांडण तंटा करायचा नाही, अखंड दिवा लावायचा। अखंड दिवा पारायण काळात विझणार नाही याची काळजी घ्या। चुकून दिवा विझलास तर क्षमा मागून पुन्हा दिवा प्रज्वलित करा। सप्ताहामध्ये गुरुचरित्राची जी पोथी असते तिचे पावित्र्य जपायचं। पोथी आसनावर ठेवूनच वाचन करा। आपल्या हातामध्ये किंवा मांडीवर पोथी घ्यायची नाही, पोथीसारखी हलवायची नाही। पोथी वाचन झाल्यानंतर ती स्वच्छ वस्त्रामध्ये झाकून ठेवायची आणि रोज वाचना अगोदर पोथीचं पूजन करायचं आणि मगच वाचायला सुरुवात करायची। तर हे साधे सोपे नियम, फक्त 7 दिवस आपल्याला हे नियम पाळायचे आहे। आपले जीवन बदलून जाईल याची मी आपल्याला खात्री देतो। प्रत्येकाने मनोभावे हे पारायण करा। आता आपण बघूयात पूजा मांडणी कशी करायची। गुरुचरित्र पूजा मांडणी यासाठी आपल्याला काही साहित्य लागतं। ते साहित्य कोणतं? शुद्ध जलाने भरलेला तांब्या म्हणजेच कलश, स्वामी महाराजांची दत्त महाराजांची मूर्ती असेल तर ती पूजेत घ्या, पंचामृत, विड्याची पानं, नारळ, फुले, हार, सुपारी, हळकुंड, बदाम इत्यादी साहित्य आपण जवळ घेऊन बसायचं। पूजेची मांडणी कशी करायची? 2 चौरंग घ्या, एक चौरंग आपल्या पूजेसाठी आणि दुसरा चौरंग किंवा पाट चालेल गुरुचरित्राच्या पोथीला आसन म्हणून घ्या। या चौरंगावरती किंवा पाटावरती स्वच्छ लाल वस्त्र अंतरायचं। दत्त महाराजांचा फोटो असेल तर अवश्य मांडावा। संपूर्ण पूजेवर आजूबाजूला गोमूत्र शिंपडावं, जागा स्वच्छ करून घ्यावी।
स्त्रियांनी हळद कुंकू लावा, पुरुषांनी फक्त कुंकू लावायचं. संपूर्ण पूजेवर फुलाने थोडंसं पाणी शिंपडायचं. आता आपण जागेची शुद्धी करणार आहोत. आपल्या पहिल्या 3 बोटांनी आपल्या कपाळाला, आपल्या छातीला, आपल्या कांद्याला, पोटाला भस्म लावून घ्यायचं. भस्म नसेल पांढरं गंध लावा किंवा अगरबत्तीची जी रक्षा असते ती लावा. यानंतर शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा. दिव्याचं पूजन करायचं. हळद कुंकू अक्षदा एखादं फूल वाहावं. शुद्ध तुपाचा दिवा लावल्यानंतर आचमन करायचं. पाण्यानं भरलेला तांब्या घ्या, एखादी पळी किंवा चमचा घ्या व ताम्हण घ्यायचं. डाव्या हाताने उजव्या हातावर 3 वेळा पळीने पाणी सोडायचं व अनुक्रमे 3 नावे घ्यायची. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः व चौथ्यांदा पाणी पिऊन घ्यायचं. तेव्हा ओम गोविंदाय नमः असे नाव घ्यायचे. अशा प्रकारे आचमन पूर्ण होते. आचमन केल्यानंतर आपण पारायणाचा संकल्प करणार आहोत. आपल्या उजव्या हातामध्ये 1 पळीभर पाणी घ्या. त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा एखादं फूल घ्या. मनोमन दत्त महाराजांचं स्मरण करा. म्हणायचं, दत्त महाराज, माझ्या घरामध्ये क्षेम, स्थैर्य, आरोग्य, ऐश्वर्य नांदण्यासाठी, माझ्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी, दत्त कृपेसाठी मी यथाशक्ती गुरुचरित्राचं हे पारायण करत आहे. माझ्याकडून आपण ही सेवा करून घ्यावी अशी विनंती दत्त महाराजांना करा. आपल्या हातातील पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यावं. हा संकल्प आपल्याला फक्त पहिल्याच दिवशी करायचा आहे. संकल्प करूनच आपण पारायणाला सुरुवात करा. त्यानंतर आपण आता गणपती पूजन करणार आहोत. ताम्हणामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती घ्या. मूर्ती नसेल तर सुपारी घ्या. गणपती बाप्पाला 3 वेळा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं. 3 पळी पंचामृत अर्पण करा. पुन्हा 3 पळी शुद्ध जल वाहायचं. गणपती बाप्पाची मूर्ती किंवा सुपारी शुद्ध वस्त्राने पुसून घ्यावी. पूजेच्या ठिकाणी थोड्याशा अक्षदा ठेवाव्या. त्या ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करा. त्यांना गंध, अक्षदा, फूल वाहावे. अशा पद्धतीने गणेश स्थापना केल्यानंतर आपण आता वरुण देवता म्हणजेच कलश स्थापना करणार आहोत. शुद्ध जलाने भरलेला 1 तांब्या घ्यायचा. त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा एखादं फूल घ्यावं. एखादं नाणं टाकावं. सुपारी टाकावी. या कलशावर खालून वर 5 उभ्या रेषा हळदीने व 5 उभ्या रेषा कुंकवाने ओढायचा. कुंकवाने स्वस्तिक काढायचं. कलशावर 5 विड्याची पाने ठेवावी. त्यावरती नारळ ठेवावा. कलशाची, नारळाची, हळद कुंकू वाहून पूजा करायची. अशा पद्धतीने कलश स्थापना केल्यानंतर देवघरातील दत्तगुरूंची मूर्ती घ्यायची. मूर्ती नसेल तर त्यांचं प्रतीक म्हणून सुपारी घ्या. ताम्हणामध्ये मूर्ती किंवा सुपारी घ्या. आता आपण दत्तगुरूंना अभिषेक करणार आहोत. प्रथम दत्तगुरूंना अक्षदा व्हायच्या. आपण त्यांना पूजेमध्ये आमंत्रित करत आहोत. आता आपण त्यांच्या पायावर पाणी व्हायचं. त्यांचे पाय धुणार आहोत. पुन्हा एकदा शुद्ध जलाने पाणी घालायचं. पळीने आपण 3 वेळा पाणी घालायचं. त्यानंतर पंचामृताने स्नान घालायचं. पंचामृताची स्नान घालून झाल्यानंतर पुन्हा जलाने स्नान घालायचं. यानंतर आपण चौरंगावर वा पाटावर आसन म्हणून थोड्याशा अक्षदा ठेवायच्या व दत्तगुरूंची मूर्ती स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यायची. तिला हळद कुंकू अक्षदा लावून घ्यायच्या. मूर्ती आसनावर ठेवल्यानंतर पुष्प अर्पण करायचे. दत्तगुरूंना भस्म अतिशय प्रिय आहे. त्यामुळे दत्तगुरूंच्या मूर्तीला प्रथम भस्म लावायचा. भस्म नसेल तर पांढरं गंध लावावं किंवा अगरबत्तीची जी रक्षा असते ती लावावी. अशा प्रकारे दत्तगुरूंची षोडोपचारे पूजा करून घ्यायची. दत्तगुरूंची स्थापना झाल्यानंतर आपल्या देवघरातील दत्तगुरूंचा फोटो किंवा स्वामी महाराजांचा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून हळदी कुंकू अक्षदा वाहून त्या ठिकाणी मांडून घ्यावा. डाव्या बाजूला आपल्या देवघरातील घंटीची पूजा करावी. घंटीला गंध अक्षदा वाहून घ्याव्यात. आता आपण गुरुचरित्राची जी पोथी असते तिचे पूजन करणार आहोत. मुख्य पूजेच्या समोर चौरंग किंवा पाट मांडावा. आसन म्हणून त्यावर एखादं स्वच्छ वस्त्र अंथरावं. त्यावर थोड्याशा अक्षदा ठेवाव्यात व श्री गुरुचरित्राची त्यावर पोथी ठेवायची.
पोथीचं पंचोपचारे पूजन करायचं, म्हणजेच हळद, कुंकू, गंध, अक्षदा, पुष्प व्हायची. पोथीचं पावित्र्य जपायचं. रोज वाचन करण्याअगोदर पोथीचं पूजन करायचं. गंध, अक्षदा, फुले वाहून पोथीचं पूजन करायचं. त्यानंतर वाचन झाल्यानंतर वस्त्रामध्ये व्यवस्थित पोथी झाकून ठेवायची. पोथी आसनावर ठेवूनच आपण वाचन करा. वाचन करताना पोथी थोडीफार हलली तरी चालेल, परंतु पोथी उचलून घेऊ नका. अशा पद्धतीने पोथीपूजन झाल्यानंतर अखंड दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 9 डिसेंबर रोजी अशा पद्धतीने पूजेला सुरुवात करा. पूजा झाल्यानंतर दत्त महाराजांच्या मंत्राचं पठण करायचं आणि आपल्या वाचनाला सुरुवात करायची. वाचन कसं करायचं, म्हणजेच रोज किती अध्याय वाचायचे. आपल्याला 7 दिवसात हे पारायण संपवायचं आहे. म्हणजेच 9 डिसेंबर ते 15 डिसेंबर म्हणजेच दत्त जयंतीच्या दिवशी अध्यायाचं वाचन पुढील प्रमाणे करा. पहिल्या दिवशी म्हणजेच 9 डिसेंबर रोजी 1 ते 9 अध्याय, दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय, तिसऱ्या दिवशी 22 ते 24 अध्याय, चौथ्या दिवशी 25 ते 35 अध्याय वाचायचे, पाचव्या दिवशी 36 ते 38, सहाव्या दिवशी 39 ते 43 अध्याय आणि सातव्या म्हणजेच शेवटच्या दिवशी 44 ते 53 म्हणजेच शेवटचा अध्याय वाचायचा. आपण हे पारायण या पद्धतीने म्हणजेच सप्ताह पारायण करू शकता किंवा 3 दिवसीय पारायण सुद्धा करू शकता. ज्यांना शक्य असेल त्यांनी 1 दिवसीय पारायण केलं तरी चालेल. रोज सकाळ संध्याकाळ वाचन झाल्यानंतर पोथीला नैवेद्य दाखवायचा. रोज आरती करायची. तर अशा पद्धतीने आपल्याला 9 डिसेंबर ते 15 डिसेंबर या दरम्यान गुरुचरित्राचं हे पारायण आपल्याला करायचं आहे. 15 डिसेंबर दत्त जयंती आहे. उद्यापन कधी करायचं? 15 डिसेंबर म्हणजेच दत्त जयंतीपर्यंत आपलं सर्व वाचन करून घ्या आणि 16 डिसेंबर रोजी आपल्याला उद्यापन करायचं आहे. कारण दत्त जयंतीच्या दिवशी उपवास असतो, तर आपण दुसऱ्या दिवशी उद्यापन करा. उद्यापन कसं करायचं? 16 डिसेंबर रोजी म्हणजेच उद्यापनाच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, स्नान संध्या आटोपून पूजा वगैरे करून घ्या आणि त्यानंतर या संपूर्ण पूजेवर हळद, कुंकू, अक्षदा वाहून घ्या. मनोमन दत्त महाराजांचं ध्यान करायचं, दर्शन घ्यायचं. या दिवशी आपल्याला विशिष्ट नैवेद्य दाखवायचा असतो. त्यामध्ये प्रामुख्याने पुरणपोळीचा नैवेद्य आणि दत्त महाराजांची आवडती घेवड्याच्या शेंगांची भाजी नैवेद्यामध्ये असावी. आपल्याला या दिवशी 5 नैवेद्य दाखवायचे असतात. पहिला नैवेद्य दत्त महाराजांना, नंतर स्वामी महाराजांना, तिसरा कुलदेवतेला, चौथा गुरुचरित्राची जी पोथी असते त्या पोथीचा नैवेद्य आणि 5वा गाईचा नैवेद्य. यातील गाईचा नैवेद्य गाईला अर्पण करा. बाकीचे जे नैवेद्य असतात आपली आरती वगैरे झाल्यानंतर हे नैवेद्य आपण प्रसाद म्हणून घरात खावे, बाहेर कोणाला देऊ नका. नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला आरती करायची असते. आरत्यांमध्ये प्रामुख्याने गणपती बाप्पा, देवीची आरती, दत्त महाराजांची आरती, स्वामींची आणि गुरुचरित्राच्या पोथीची आरती नक्की करायची. या दिवशी आपल्याला शक्य झालंच तर एखादं जोडपं किंवा एखादं सवाष्ण नक्की जेवू घालावं, त्यांची ओटी भरावी, मान सन्मान करावा, दक्षिणा द्यावी. शक्य झाल्यास याचक गरजू असतील त्यांना तृप्त करा. कारण दत्त महाराज कुठल्याही वेशात येऊन आपली परीक्षा घेत असतात. मनोभावे जर पारायण केलं, काही ना काही अनुभूती आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. आणि असा काही अनुभव आपल्याला आल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. अशा पद्धतीने विधिवत उद्यापन करा. त्याच्या दुसऱ्या दिवशी उद्यापनाच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला पूजा हलवायची असते. संपूर्ण पूजेवरती हळद कुंकू वाहून द्यायचं आणि पूजा हलवून घ्यायची. कलशातील पाणी आपल्या घरामध्ये सर्वत्र शिंपडून द्या. घरातील सदस्य असतात त्यांच्या अंगावर शिंपडावं. नारळ फोडून त्याचा प्रसाद करा. पूजा साहित्य जे असतं हळद, कुंकू, हळकुंड, बदाम ते आपण पुन्हा दुसऱ्या पूजेमध्ये वापरू शकता. बाकीचं जे साहित्य असतं निर्माल्य ते आपण सर्व वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा. तर अशा पद्धतीनं येत्या दत्त जयंती सप्ताहामध्ये आपल्याला गुरुचरित्राचं हे पारायण करायचं आहे.
आपण प्रत्येकानं हे पारायण करावं आपल्याला विनंती करतो. ही माहिती आपल्याला जर आवडली असेल तर लाईक जरूर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.